आता काय नाही कळलं? अरे हे विश्व पोकळ आहे रे, हे सगळं जग पोकळ आहे. म्हणजे महाराज जरा समजेल असं इस्कटून सांगा. पोकळ पोकळ म्हणजे हा आपला केतन भाऊ. हा आता हे काय नवीन? अरे केतन भाऊची ढोलकी रे. बरं झालं महाराज केतनचे नाव घेतलं, आता ढोलकी जरा बरी वाजवय. तर ह्या केतन भाऊची ढोलकी जशी आतून आणि बाहेरून पोकळ आहे, अरे जशी माझी काष्ट्याची माळ पोकळ आहे, तसं हे विश्व पोकळ आहे रे. सगळं विश्व पोकळ आहे म्हणतायसा? हा. भरीव काय हाय? अरे भरीव आणि शाश्वत फारसे या जगात उरलं नाही. ही आजची पिढी फेसबुक आणि इन्स्टाची रेड हो जाणार सापडली. पण भरीव आहे, भरीव आहे ते या MKMच्या मायबाप प्रेक्षकांचं प्रेम. आणि जिथं प्रेम आहे तिथे देव आहे. हा महाराज तुम्ही MKMच्या लोकांनी लई मस्का मारायला काय भानगड? पुढल्या वर्षी प्रेसिडेंट वगैरे व्हायचा इच्छा दिसतो तुमचा. काय तसं काही नाही. हा पण तुम्हाला लई मोठी चांगली बिदागी हवी असेल, मंडळ आभारी आहे. पण बघा एक दबडी मिळणार नाही. आपलं मंडळ तसं नाही बरं का. अरे 51 वर्षाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे, ते देखील विभाजन न होता. आता मराठी मंडळ असून मी एवढं टिकलं म्हणजे कमालच म्हणायची. आता पुण्याची मंडळी जरा कमी काही फक्त. नवरीचं नाव घेतलं आणि माझ्या डोळ्यासमोर तो लग्नाचा मांडव उभा राहिला. ते वातावरण आठवलं. महाराज या वर्षी मंडळात 5-6 लग्नांची पार उडाल्यात. आमच्या पण घरात एक झालं आणि त्या लग्नातल्या जेवणाची चव जिभेवर अजून रेंगाळ करावं. अरे तुला नेहमी खायचं का सुचतं रे? लग्न म्हणजे नुसत्या पंक्ती नव्हे, तर पंक्तीत घेतलेले ते उखाणे पण असतात. याची नाव खाणे उखाण्याची कॉम्पिटिशन होऊन जाऊ द्या की मग. चला कोणाला बोलवायचं? भेंडे कापू चालतील का मला? हो भेंडे कापू. जरा मेकअप करत होते का?
मेकअप या वयात आता डिशीत यायचं होतं ना. आमचं तात्या राहत्यात पांढऱ्या घरात. केसरिया बलमा. तुझं का काय त्यांच्याशी काम? माझ्या मुलाचं जीसी अडकलंय ना. जरा बघूया म्हटलं इम्प्रेशन मारून. सुटलं तर सुटलं. शिबाई 2 मुलांची आई मी आणि मी नाव घेऊ लाज वाटते मला. लाज वाटते या वेळेला तुला नव्हती वाटत. त्यावेळेला काही- चल 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 लोक कळून देतो. हो का? हा हा घेते हा घेते. सत्यवानाची सावित्री मी वटपौर्णिमेला वडाची करते पूजा. सत्यवानाची सावित्री मी वटपौर्णिमेला वडाची करते पूजा. आता मागणं एकच देवा, माझ्या आधी ह्यालाच घेऊन जावा. आता कोणाला बोलवायचं? मुला चालेल का? मुला 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 बघूया येतात का कुठे. किती मोठा करता तुम्ही बायका जरा थांबा. हो मुला ये वेट ना. माझ्यासोबत खाई खाई. काय चाललंय तुझं? आमचा फॅशन शो पाहिला. नक्कीच दिसते. चल 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 नवऱ्याचं नाव घे. साहिल. Oh no, that's so down market, middle class. No way. आता घे ना. If you insist. टार्गेट्सच्या टेन्शनमध्ये टाकायला विसरले भात. टार्गेट्सच्या टेन्शनमध्ये टाकायला विसरले भात. समीर भांडी घासेल ना, मग साहिलचा पकडला भात. काही लाज वगैरे आहे की नाही तुला? हा मी घेतलेला उखाणा यांना आवडलेलं दिसतोय. काय बायकोने कोपर मारलं ना. अशाला बायको शेजारी बसायचं नसतं. नॉटी नॉटी त्या सुंदरबाई पाहिजे नाही का कधी? चावट पहिले. म्हणे बायका कोंबडीवाली सुद्धा हा. पण आम्ही बायका मानवतात बिघडलं. म्हणजे आम्ही पण काही काम करायचं आणि नवऱ्या नीतीकडे चांगल्यापासूनच IPL बघत राहायचं. हा सुद्धा त्याला. ओ बाई काय बोलतायसा? उचलली जीभ लावली टाळायला. हा ओ पटेलमध्ये जाऊन बघा. नवरं कसं भावऱ्यावानी फिरत असतात. एका बाजूला असतो खोल. चपातीच्या पाठीने घेऊन जातो. आणि तरी देखील या बायका एकमेकींना भेटल्या की काय बोलतात? आमचे हे अजिबात काम करत नाही. मग आता बायका बिनी बाहेर जाऊन काम करतात. मग पुरुषांनी पण थोडं घरकाम केलं तर बिघडलं कुठं. हेही खरं आहे. संसारात कसा